दक्षिण सोलापूर तालुक्यातील लवंगी आणि भंडारकवठे या दोन वाळू उपशांच्या पॉइंट्सवरती एवढा हैदोस माजला आहे की आपलं गौण खनिज खातं आणि प्रांताधिकारी सुमित शिंदे हे झोपा काढत आहेत का, असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून विचारला जातोय। वाळूचा खेळ, रात्रीचा धंदा, दिवसाची भीती, पार्ट 3। दक्षिण सोलापुरात वाळूचं प्रकरण आता फक्त कानोकानी नाही तर सरळ घराघरात पोहोचलंय। लवगी भंडारकवठे भागात संध्याकाळ झाली की लोक घड्याळ नाही तर नदीकडे कान देऊन बसतात, कारण अंधार पडला की नदीचं पात्र शांत राहत नाही। पोकलँडचा कर्कश आवाज, टिप्परचे कर्णकर्कश हॉर्न आणि धुळीचा उडणारा मारा, जणू काही नदीवर रात्रीची शिफ्ट सुरू होते। गावकरी म्हणतात, दिवसा सगळं नियमात, रात्री मात्र मोकाट। ठरलेल्या मर्यादेपेक्षा जास्त वाळू काढली जाते। ओव्हरलोडेड गाड्या भरधाव धावतात। एखाद्या ठिकाणी महसूल विभागाची गाडी दिसली तर थोडा वेळ सन्नाटा आणि पुन्हा तेच सुरू। म्हणजे कारवाईची भीती आहे की फक्त दिखावा? शेतकऱ्यांचा संताप वेगळाच। आज वाळू नेतायत, उद्या नदीचा काठच नाहीसा झाला तर, असा सवाल ते थेट विचारतायत। काही ठिकाणी नदी काठ कोसळलाय, पाईपलाईन्स तुटल्यात, विहिरींच्या पातळ्या बदलल्यात। हा फटका फक्त सरकारी महसुलाला नाही तर थेट शेतकऱ्यांच्या पोटावर बसतोय। नदीची घडी विस्कटली तर उद्या पूर आला तर जबाबदार कोण? आणि उन्हाळ्यात पाणी आटलं तर उत्तर देणार कोण? रस्त्यांची अवस्था तर विचारूच नका। ओव्हरलोडेड टिप्पर धावतायत, गावातल्या रस्त्यांची चाळण झाली आहे, धुळीनं घरातली भांडी काळवंडलीत, शाळकरी मुलं रस्ता ओलांडताना थराथरा कापतात। एखादा अपघात घडला तर 2 दिवस बातमी, मग पुन्हा सगळं पूर्ववत। लोक आता थेट बोलायला लागलेत, सगळ्यांना सगळं माहीत आहे, मग कारवाई का नाही? हा सरळ सवाल आहे। कागदावर टेंडर, अटी, मर्यादा सगळं आहे, पण प्रत्यक्षात कोण तपासतोय? रात्रीच्या उपशावर नजर कोण ठेवतोय? की सगळं सेट आहे? जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडं नागरिकांनी थेट अपेक्षा लावल्या आहेत। साहेब, अचानक छापा टाका, रात्री स्वतः या उपशाचं मोजमाप करा, दोषींवर कडक कारवाई करा, महसूल विभागाची जबाबदारी ठरवा, अशी ठाम मागणी आहे। फक्त नोटीस, चौकशी, अहवाल या शब्दांवर आता जनता समाधानी नाही। लोकांना हवी आहे प्रत्यक्ष कृती। हा वाळूचा खेळ फक्त पैशांचा नाही, तो पर्यावरणाचा, शेतकऱ्यांच्या भवितव्याचा आणि सामान्य माणसाच्या सुरक्षिततेचा आहे। नदी जर जखमी झाली तर तिचा रडवेला आवाज पिढ्यानपिढ्या ऐकू येईल। दक्षिण सोलापुरातला हा रात्रीचा धंदा थांबणार कधी? शासनाला चुना लावणाऱ्यांवर लगाम बसणार कधी? आणि गावकऱ्यांच्या मनात साचलेली भीती दूर होणार कधी? आता नजर आहे प्रशासनाच्या पुढच्या पावलावर, कारण जनता जागी झाली आहे आणि या वेळेला ती शांत बसणार नाही, एवढं मात्र निश्चित। पुन्हा भेटूया पुढच्या भागात।